मित्राच्या गर्लफ्रेंड सोबतची झवाझवी. हॅलो मित्रांनो, माझे नाव अजय आहे आणि मी आज तुम्हाला सांगायला जातो आहे की कसे माझ्या मनामध्ये माझ्या सर्वात चांगल्या मित्राच्या गर्लफ्रेंडला झवायची इच्छा जागी झाली. मी आणि प्रवीण खूप चांगले मित्र होतो आणि मला एक गर्लफ्रेंड पण होती. तिचे नाव अंजना होते आणि ती खूप सुंदर होती. तिला तर तिच्या कॉलेजमध्ये तर माहिती नाही की किती शिक्षक, मुले आणि तिथले शिपाई पण झवण्याची इच्छा करीत होते. आणि किती जणांनी तर तिला त्यांच्या झोपेमध्ये तिला झवून झवून तिची पुच्ची फाडून टाकली असेल. बरे ते सर्व जाऊ दे, आता ती सर्व कल्पनेतली गोष्ट झाली आणि आता आपण वास्तव गोष्टीकडे येऊ. आणि आता मी तुम्हाला सांगायला जातो आहे की कसे माझ्या मनामध्ये माझ्या मित्राच्या गर्लफ्रेंडला झवण्याची इच्छा जागी झाली होती. ही गोष्ट आमचे कॉलेज संपल्यानंतरची आहे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षामध्ये आमच्या आणि अंजनाच्या मध्ये भांडण होऊ लागले होते. मग कॉलेज संपले आणि तिला जॉब बेंगलोरला लागली होती आणि मग आमचे संबंध पण तुटून गेले. पण मग गोष्ट तेव्हा बिघडली जेव्हा प्रवीणने अंजनाला झवून टाकली होती आणि त्याने माझ्या मैत्रीला एक खूप मोठा म्हणावा असा धोका दिला होता. त्याचे असे झाले होते की आमचे ब्रेकअप झाल्यावर 7 महिने होत आले होते आणि मग ती कॉलेजमधून डिग्री घेण्यासाठी दिल्लीला आली. कारण की त्यावेळी दिल्लीमध्ये फक्त प्रवीण एकच तिचा मित्र होता. म्हणून तिने प्रवीणला सांगून टाकले होते की ती दिल्लीला येते आहे आणि तिला तिच्या कॉलेजमधून डिग्री घ्यायची आहे, तेव्हा तिच्या ओळखीचे तुझ्याशिवाय कोणी नाही आहे, म्हणून तू मला जरा मदत कर की जेणेकरून मला खूप लवकर माझी डिग्री मिळून जाईल आणि तिला कमीत कमी त्रास सहन करावा लागेल. मग प्रवीण तिला म्हणाला की तू काही पण काळजी करू नकोस, मी तुला एकदम चांगली अशी मदत करतो आणि तुला काही त्रास होऊ देणार नाही. आपण दोघे कॉलेजमध्ये जाऊन तुझी डिग्री लवकरात लवकर घेऊन येऊ आणि तुला काही जास्त वेळ वाया घालवावा लागणार नाही, कारण मी तुझ्या बरोबर येईन आणि कॉलेजचे सर्व शिपाई माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यांचा वशिला लावून मी पटकन तुझे काम करून देईन. मग ती दिल्लीला आली आणि ती प्रवीणला भेटली होती. तिला तेव्हा तिचे काम करून घ्यायला दिल्लीला राहायचे होते आणि म्हणून तिने प्रवीणला तिच्यासाठी एक हॉटेलचे बुकिंग करायला सांगितले होते. पण प्रवीणने तिला चांगले चांगले गोड गोड बोलून म्हणले की माझा स्वतःचा फ्लॅट असताना तू बाहेर हॉटेलमध्ये का राहतेस. आणि मग त्याने तिला पटवून त्याच्या फ्लॅटवर यायला तयार केले होते. मग ती आली आणि सरळ तिच्या कॉलेजला डिग्री घ्यायला गेली. त्यावेळी तिच्या बरोबर प्रवीण पण होता आणि मग ते घरी आले तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि मग प्रवीणने तिला झवायचा प्रयत्न चालू केला. कारण तो तेव्हा एकटा होता आणि त्याचा फ्लॅट एका रूमचा होता आणि त्यामध्ये एक गादी होती. त्यावेळी खूप थंडी पडू लागली होती आणि त्या साल्याकडे फक्त एक चादर होती. मित्रांनो, तुम्हाला तर हे चांगले असे माहिती आहे की एक वेळा झवून घेतले की मुलीची झवण्याची इच्छा खूप वाढते आणि तिला सारखे सारखे सेक्स करावे असे वाटत असते. आणि मग त्यांना एक वेळा झवून घेतले की परत कंट्रोल करणे अवघड होऊन बसते आणि त्या पुन्हा पुन्हा सेक्ससाठी धडपडतात. आता अंजनाने पण सेक्स केले होते, त्याला 7 महिने उलटून गेले होते आणि त्यामुळे प्रवीणला काही जास्त वेळ लागणार नव्हता तिला तयार करायला. आणि ते त्याला चांगले असे माहिती होते की काय केले तर ती पटकन तिच्याकडे झवून घ्यायला येईल. त्या लोकांनी जेवण केले आणि मग ते दोघे एका चादरीमध्ये घुसून बोलू लागले होते आणि मग काही वेळाने बोलत बोलत अंजना झोपी गेली, कारण ती दिवसभर फिरून आणि प्रवास करून खूप दमून गेली होती. ती झोपली तेव्हा तिची पाठ प्रवीणच्या दिशेने होती आणि तिची गळण इतकी सेक्सी दिसत होती की कोणाला पण कंट्रोल करणे एकदम अवघड होऊन बसेल. मग ती झोपी गेल्यावर प्रवीण पण झोपायचे नाटक करू लागला होता आणि त्याने त्याचा एक हात तिच्यावर ठेवून टाकला आणि मग तो हळूहळू त्याचा हात तिच्या पोटावर चालवू लागला होता. आणि मग त्याने खूप वेळ असे केले तरी अंजनाकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला पण समजले की आता अंजनाकडून पण त्याला हिरवा कंदील मिळाला आहे. मग त्याने तिच्या मानेवर त्याचे ओठ ठेवून तो किस करू लागला आणि मग त्याचे हात पुढे घेऊन तो तिचे बॉल दाबू लागला होता. अंजनाने थोडा वेळ नाटक केले आणि नाही नाही म्हणू लागली, पण तिच्या या नाही मध्ये पण होकार होता. मग काय होते, प्रवीणने तिचे बॉल दाबून दाबून तिला एकदम वेडी करून टाकली होती. मग त्याने हळूहळू तिची टी शर्ट काढून टाकली होती. मग ब्रा काढून फेकून दिली आणि ती त्याच्या रूमच्या एका कोपऱ्यात जाऊन पडली होती.
मग त्याने अंजनाचे बॉल खूप जोराने काही पण दया माया न दाखवता दाबणे आणि कुस्करणे चालू करून टाकले आणि आता अंजना पण गरम होऊन हा 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 ओ माम वाव हा हो करू लागली होती. प्रवीण पण एकदम आरामी होता. तो सरळ तिचे बॉल चोकायच्या ऐवजी आधी तो तिच्या बॉलच्या आजूबाजूला चोकत होता आणि तो तिच्या निपलला एकदम सोडून देत होता आणि त्यामुळे अंजना आता खूप वेडी होऊ लागली होती. आता ती तिच्या हाताने त्याचे डोके पकडून पुन्हा पुन्हा तिच्या बॉलवर घेऊन जात होती. मग प्रवीणने तिचे गोरे गोरे बॉल असे चोकणे चालू केले की जणू लहान मूल तिच्या आईचे दूध पित असतो. अंजनाचे हात पण त्याच्यावर खूप वेगाने चालू लागले होते आणि तिचे बॉल चोकताना बरोबर प्रवीणचा हात अंजनाच्या पुच्छीवर आला होता आणि तो तिच्या लोवरच्या वरून कुरवाळू लागला होता. आता अंजना अजूनच खूप वेडी होऊ लागली होती. प्रवीण खूप वेळपर्यंत तिला वरून वरून चोकत राहिला होता आणि मग त्याने अचानक अंजनाला एकदम नागडी करून टाकली होती. आणि तिला नागडी पाहून तो एकदम वेडा झाला आणि तो ओरडत ओरडत हसून हसून म्हणू लागला की साली कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मला तुला ठोकायचे होते आणि आता जाऊन मला ती संधी मिळाली आहे आणि आज तुला काही पण दया माया न दाखवता तुला ठोकणार आहे मी. आणि मग असे बोलत बोलत त्याने त्याचा लंड एका ठोक्यामध्ये अंजनाच्या पुच्छेमध्ये टाकला आणि त्यामुळे ती एकदम ओरडू लागली होती. मग काय होते आता तर फक्त त्यांच्या जवळचे कामुक आवाज पूर्ण रूम मध्ये घुमू लागले होते. फत 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 फतच्या आवाजाने पूर्ण रूम भरून गेला होता. आणि मग खूप वेळ ठेके देऊन देऊन प्रवीणने पाणी काढून टाकले होते. आता अंजना पण एकदम शांत झाली होती आणि मग ते झवाझवी करून एकदम आरामात झोपून गेले. मग ती जोपर्यंत दिल्लीमध्ये राहिली तोपर्यंत तिला प्रवीणने रोज रोज ठोकले आणि मित्रांनो हेच कारण होते की मी माझ्या मित्र प्रवीणच्या गर्लफ्रेंडला ठोकले. ही गोष्ट दिवाळीची आहे. प्रवीण दिवाळीमध्ये घरी गेला होता आणि अनामिका काहीतरी कारणाने यावेळी जाऊ शकली नाही. मी पण यावेळी दिवाळीमध्ये दिल्लीमध्ये होतो. त्यामुळे मी अनामिकाला माझ्या बरोबर दिवाळी साजरी करायला ये असे म्हटले होते आणि ती पण लगेच तयार झाली कारण तिला एकटीला बोर होत होते आणि तिला काही माहिती नव्हते की मी तिला ठोकणार होतो. मित्रांनो अनामिका एक खूप सुंदर मुलगी होती. एकदम गोरा रंग, भरलेले बॉल असे की त्यांना पाहून त्यांना तोंडात घ्यायची इच्छा होऊन जाईल आणि तिच्या गांडीचा भराव तर असा होता की कोणाला पण वेळ लावून टाकेल. ती दिवाळीच्या दिवशी माझ्या फ्लॅटवर आली आणि मग आम्ही मिळून पूर्ण दिवस रूम सजवला आणि मग आम्ही जेवण बनवले आणि मग वेळ होती फटाके वाजवण्याची. मला माहिती नव्हते की मला इतक्या लवकर संधी मिळून जाईल. आम्ही फटाके फोडत होतो आणि तेव्हा अचानक एक बॉम्ब फुटला आणि अनामिका एकदम घाबरून मला चिकटली आणि ती इतकी जोराने मला चिकटली होती की तिचे बुक्सचे भराव मी खूप आरामात महसूस करू शकत होतो. आता तिने असे केल्याने माझा मोठा आणि लांब लंड आता तिची गांड फाडू पाहत होता. मी पण एकदम आरामी होतो. मी पण तिला पकडले आणि आता माझा लंड एकदम आतमध्ये घुसायला तयार झाला होता. तेव्हा ती अचानक माझ्याकडून सुटून गच्चीवरून रूम मध्ये पळून गेली आणि मी पण तिच्या मागे मागे रूम मध्ये गेलो. आणि तेव्हा हे काय झाले, एक जोराने थप्पड माझ्या गालावर पडली आणि ती माझ्यावर ओरडली, तुला असे करताना लाज कशी काय वाटत नाही आहे? माझे डोके. तिने मला मारले म्हणून एकदम गरम होऊन गेले होते. मी तिला पकडले आणि सरळ भिंतीला लावून टाकले आणि तिच्यावर मी ओरडलो, जर तुझा बॉयफ्रेंड माझ्या गर्लफ्रेंडला जाऊ शकतो तर मी तुला का ठोकायचे नाही? असे ऐकून तिची पकड पडली आणि मग मी माझे ओठ तिच्या गुलाबी ओठांवर ठेवून चोकू लागलो. मग मी तिला सर्व घटना सांगितली की प्रवीणने कसे माझ्या अंजनाला ठोकले होते आणि ती रांडपण कशी मजेने त्याच्या बरोबर आई घातली. इतके ऐकून तिने प्रवीणला फोन केला आणि मग त्याला म्हणाली की तुला खूप हौस आहे ना दुसरी मुलगी ठोकायची. आज बघ तुम्ही अजय कडून कशी ठोकून घेते की नाही आणि मग तुला समजेल की असे केले तर कसे वाटते ते. साल्या तू माझा विश्वास तोडून टाकला आहेस. असे म्हणून तिने कॉल कट केला आणि ती काही न बोलता मला पकडून मला किस करू लागली. मी तिच्या समोर आलो आणि आम्ही एकमेकांना जोरात धरले आणि एकमेकाचे ओठ चोकू लागलो. मग आम्ही काही वेळाने वेगळे झालो आणि पुन्हा लगेच ती माझ्यावर तुटून पडली. तिने मला बेडवर ढकलले आणि माझ्यावर चढली. ती माझे टी शर्ट काढू लागली. मी तिला उठवले आणि तिचा टोप काढून टाकला. आता ती फक्त निळी जीन्स आणि लाल ब्रा घालून होती.
खूप सेक्सी दिसत होती. ती तिचे मनुके माझ्या छातीवर दाबत होती, त्यामुळे माझा लंड उभा झाला. तिने माझी पॅन्ट काढून टाकली. आता मी फक्त चड्डी घालून होतो. मी तिला खाली झोपवले आणि तिचे बॉल ब्राच्या वरून दाबू लागलो. ती ब्राला फाडून टाकशील का? त्यांना बाहेर काढून घास ना. मग मी तिची जीन्स आणि ब्रा दोन्ही काढून टाकली. ती आता माझ्या समोर लाल रंगाच्या पॅन्टीमध्ये होती. मी तिची पॅन्ट काढून टाकली. ती आता माझी चड्डी काढू लागली. मग ती माझा लंड चोकू लागली. 5 मिनिटांनी मी माझे पाणी तिच्या तोंडात सोडले. तिने तिचे तोंड लगेच हलवले आणि तिने पटकन तिचे मनुके माझ्या लंडाजवळ नेले. ती आता तरी ठोक मला ये. आता मी माझा लंड तिच्या पुच्छीत टाकला. मेली रे, हळू टाकणारे. मी पटकन 2 ते 3 ठेके मारले आणि माझा पूर्ण लंड तिच्या पुच्छेमध्ये घुसवला. तिचे डोळे लाल झाले. मग काही वेळाने ती पण तिची गांड हलवून ठोकून घेऊ लागली. आणि ती थथरू लागली. आता थोड्या वेळाने तिचे पाणी निघणार होते. तिने मला जोरात धरले. ती कापत मला हळू आवाजाने शिव्या देत होती. चोद साल्या मादरचोद, फाड माझी, ठोक मला साल्या. अचानक तिची पकडलेली झाली. मी समजलो की तिने पाणी सोडले आहे. आता मी माझ्या लंडाचे ठेके जास्त केले. मी पण तिला जोराने धरले. आमचे दोघांचे श्वास वाढले होते. ती किती गरम झाली होती हे तिच्या श्वासावरून दिसत होते. मी तिचे मनुके धरून ठेवले होते आणि तिचे जोरात आवाज येत होते. फक मी बेबी. आता आम्ही 69 पोझिशन मध्ये आलो. मी तिचे पुच्छे आणि तिने माझा लंड चोकून स्वच्छ केले. माझा लंड पुन्हा एकदा उभा झाला. मी म्हणालो, मला तुझी गांड मारायची माझी इच्छा आहे. ती म्हणली, हो जानू, आज तुझ्यासाठी सर्व काही. मी तिला घोडी बनवले आणि तिच्या मागे जाऊन तिच्या गांडीत लंड ठेवून विचारले, टाकू का जानू? हो टाक जानू, ती म्हणाली. मी एक जोरात ठोका दिला. मारून टाकशील का? सोड मला, मला नाही मारून घ्यायची. मी तिचे बॉल दाबू लागलो आणि परत एक ठोका दिला. मेली रे मी. ती रडू लागली आणि म्हणली, सोड मला, परत कधीतरी मार, माझी गांड आज सोड मला. मी तिचे नाही ऐकले. माझा अर्धा लंड गांडीत गेला होता आणि मी परत एक ठोका मारला आणि माझा पूर्ण लंड तिच्या गांडीत गेला. मी माझे काम करत राहिलो. ती गपचूप पडून राहिली. मग 15 मिनिटांनी मी तिच्या गांडीत माझा व्हेरियरस सोडला. तिला पण आता खूप मजा आली होती. मग ती दिवसही गेली तेव्हा मी खूप खुश होतो. आता तिचे प्रवीण बरोबर ब्रेकअप झाले होते आणि आता तिला दुसरा बॉयफ्रेंड होता. असे नाही की मी तिला त्यानंतर ठोकले नाही. मी तिला अंदाजे 1 वर्ष ठोकले आणि आज पण मला चान्स मिळतो तेव्हा मी तिला ठोकतो.